तर नमस्कार मित्रांनो, मी राजन. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा विसापूरवरती असणार आहे. वीकेंडला कुठेतरी ट्रेकिंगचा प्लॅन करताय तर नक्कीच विसापूरला भेट द्या किंवा लोहगडला भेट द्या. कारण हे दोन असे फोर्ट आहेत जे मुंबई आणि पुण्याच्या बरोबरमध्ये आहेत, जेणेकरून आपल्याला तिथे लवकर पोहोचता येईल. आणि एवढे बिगिनर फ्रेंडली पण ट्रेक आहेत की जेणेकरून जो कोणी पहिल्यांदा येत आहे त्याला पण इझिली ट्रेक करता येतील. गडावर जाण्यासाठी टोटल 3 रस्ते आहेत. एक म्हणजे भासे गावातून, दुसरा आहे पाटण गावातून आणि तिसरा ज्या मार्गाने आम्ही गेलतो तो म्हणजे लोहगड जवळून. तर ह्या ट्रेकला माझ्यासोबत कोण कोण येणार आहे ते तुम्हाला दाखवत थांबा. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आत्ता आम्ही आलोय खोपोलीत. म्हणजे खोपोलीत मी राहतोय, पण आता आपल्यासोबत दोघांनी जॉईन केल्यात. सौरभ आलाय मुंबईवरनं, अक्षय आलाय गुजरातवरनं खास आपल्याकडं विकेंड फिरायला. आणि दरवेळी विकेंडसारखं आपण कसं यावेळी पण चालू आहे ट्रेकिंगला. तर ह्या ट्रेकला आम्ही चाललो आहे लोहगड आणि विसापूरचा फोर्ट करणार आहे. आम्ही आता खोपोलीतून निघतो आहे. सध्या आत्ता 10-10:30 झाले असतील. तर निघून तिथे डायरेक्ट तुम्हाला तर लोणावळा घाटात दाखवतो कसा सीन असणार आहे आपला. आधे घंटे के बाद हम गोवा में होंगे, सॉरी लोहगड में होंगे. लोणावळ्यात एवढं मोठं ट्रॅफिक होतं की नाही, ते कायम असते. आणि जे समोर दिसलं बघा गाव, तिथं आपण राहतोय. आपल्यावरती जसा घाट आहे लोणावळ्याचा, त्यामुळे आपल्याला इथनं सगळं जवळ पडतंय. तो लोणावळ्याचा पॉईंट बघून आम्ही निघालो विसापूरकडं. खरं तर आमचा प्लॅन लोहगडचा होता, पण लोहगडला एवढी गर्दी होती की नाही, म्हणून म्हटलं की डायरेक्ट विसापूरला जाऊया आणि विसापूर एक्सप्लोअर करूया. मग डायरेक्ट विसापूरच्या पायथ्यापाशी जाऊन गाड्या लावल्या आणि चहा प्यायला थांबलो. तर 1 मिनिट मग चहा पितो. तर आमचा प्लॅन आता लोहगडचा होता, पण लोहगडला मरणाची गर्दी आहे. लोक पिकनिक करायला, खरं म्हणजे पिकनिकला नाही, एक्सप्लोर करायला पाहिजे किल्ला. मग आम्ही ठरवलं की आपण काम करू सिम्पलमध्ये, विसापूरला जाऊ. पहिला विसापूर पूर्ण एक्सप्लोर करू. विसापूरला काहीच गर्दी नाही आहे. सो आता चहा प्यायला थांबलोय. विसापूरला इथनं जाईन डायरेक्ट. आमच्या मागे विसापूरचा बरोबर विसापूरचा किल्ला आहे. सो इकडून रस्ता आहे. हे आमच्या 2 किंग इथे लावतोय आणि इथून डायरेक्ट जातोय वरती विसापूरला. चहा पिऊन घेतो तोपर्यंत. हे सौर आहे, बिस्किट काढ की जरा. काढलंय रिफ्लेक्स काढ. नाही खिडक्यात तोंडात बिस्किट सजेस्ट मी नेम फॉर माय ब्युटी. मग तुम्ही दोघांजण बघा, तर तुमच्या दोघांचे नाव सांगा कुठलं तरी. आता कॉलेज झाल्यानंतर तब्बल 5 वर्षांना मी ट्रेक करायला आलो. 6 वर्षांना. ह्याच्या आधी आम्ही गेलतो आरेवारे करून आलोय. 5 वर्ष रे. आरेवारे करून आलो, पण आरेवारे तर बीच होता. पण तब्बल 5-6 वर्षांना आम्ही आता आलोय ट्रेकिंगसाठी. त्या टायमाला आमच्याकडे काय नव्हतं शूट करायला. त्या टाइमला आमच्याकडं लावा, S20, S3 निओ, त्या रूट लक्षात, रेडमी Y2 असले पण होते. आता आपल्याकडे काय काय माहिती तुम्हाला? माझ्याकडे 16 आहे, 16, 13, आपला 360, त्याचं सांगू नकोस काय. 24 अल्ट्रा. आपल्याकडे फोनची कमी नाही आता. ह्याच्याकडे डस्टबिन आहे सॅमसंग. याकडे 100x झूम आहे, माहिती आहे तुम्हाला. एवढं झूम आहे का दिसत होतं, निकाळत दिसत. पण भाऊ आता घेणार, दिवाळीला घेतो म्हणलाय. त्याला म्हणाले बिग बिलियनला घे. बिग बिलियन, हा. पण काय माहित किती बिग बिलियनला आयफोन जाऊ दे. आयफोन 16 Pro 70,000 60,000ला. आता मी इथनं घरात गेलो, पप्पांना फोन लावणार आहे. पप्पांना सांगणार आहे स्प्लेंडरची कंडिशन. गाडी आहे, एक गाडी अपग्रेड करायला होणार आहे. त्यामुळं 2-3 माझ्याकडे गाडी सजेशन आहे. ठीक आहे. हिमालयन सोडून कुठली? हिमालयन 40% GST कोण देणार त्याला? त्यापेक्षा मस्त 350 मध्ये आपली रॉयल क्लासिक काढूया म्हणा. नाही क्लासिक नको, मी HD घे की. मग HD घेऊया. हा 2-3 ऑप्शन ट्रेकिंगला बरं पडते. तेच 2-3 ऑप्शन घ्यायचे. डॉमिनर 650 आहे. 400 400 नाही 650 आहे. अरे 400 नाही डॉमिनर. मग 360 काय तर डॉमिनरची. ही अशींची बोलणी राहणार आता गाडीची. जातो मग सुझुकीची घे. आपण लॉर्ड स्प्लेंडरची माणसं आहे. आपण यात काय टॉपिक मध्ये छेडायला उघडणार आहे. 50 रुपयाकडून आम्ही कोल्हापूर फिरलेली माणसं आहे. 50 रुपयाचं पेट्रोल टाकून माणसं फिरलेली माणसं आहे. 50 कॉन्ट्री काढून कोल्हापूरला जाऊन आलेली माणसं आहे. त्यात 50 रुपये पेट्रोल टाकल्या गाडीच्या मागे बसून मी फिरलोय कोकणमध्ये. त्या कंडिशनवरून डायरेक्ट जर आम्ही इथं यायलोय, तर काय मुंबई आणि गुजरातवरून फक्त एका साध्या ट्रेकसाठी आम्ही एवढं लांब येत आहे. तर आम्ही काहीतरी अचीव केले. आम्ही केले चांगल्या गोष्टी काय काय अचीव केल्यात.
जरा सौरभच्या राहिल्यात बाकीच्या गोष्टी करायच्या अचीव 2-2 वर्ष माझीच घातली 2-2 वर्ष अचीव केली नाही अजून आमचं झाले कालच सगळं अचीवमेंट आता सुरुवात आहे भावाची. आत्ता भाऊ आला अंड्यातनं बाहेर आत्या भावाला फुटले काय कोंब फुटले आत्ता त्याला वात वात भावाला वात लावलेली कामाला. यो भावा आपला हा मागचा विसापूर फोर्ट आहे यो सगळा तटबंदी दिसते बघा ती पूर्ण तटबंदी आणि तिकडंपर्यंत त्या टोकापर्यंत त्या बुर्जापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि आज जर वेळ मिळाला तर पूर्ण विसापूर एक्सप्लोर करायचं आहे. लोहगड ठीक आहे काय अडचण नाही राहिला तर राहू दे नेक्स्ट वीक करता येईल मला. पण आज पूर्ण विसापूर एक्सप्लोर करणार आहे मी. काय काय पूर्ण वास्तू आहेत काय वास्तू आहेत कशा काय काय आहे हे सगळं दाखवणार आहे. सो व्हिडिओमध्ये तयार राहा. ह्यो आपण लगेच कंठ उघडत आहे आमच्या. आणि विषय म्हणजे असा आहे की आमच्या ग्रुपमध्ये फक्त 2च माणसं आहेत. एक सौर्या आणि एक भुवी. आला भुईवर आला भुई बघा काय म्हणाला भुई काय म्हणते बघ ज्याच्यावर आम्ही रोस्ट करतोय आणि घावतात पण ही दोघंच कायम. सपाला विषय हो. फक्त मी माझ्या मोबाईलची गॅलरी ओपन करायची वेळ आहे. मी आता कनी ही स्टिक आहे कनी अक्षयकडे देतो. अक्षय व्लॉगिंग चालू करणार आहेत ना आता. काय माझ्या व्हिडिओ मधनं ते भुवी त्यांना संदेश द्यायला काय 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 त्यामुळं तो अक्षर सजेस्ट करू शकतोस की स्वतः चॅनल कर अक्षय चॅनल कर तुला कोलॅब करतो मी 100%. आपण मग मस्तपैकी एक फर्म चालू करूया मला AR प्रोडक्शन. मग मला व्हिडिओ टाकायला लागतील वेडिंग इव्हेंट्सचे. कारण माझं आता नोव्हेंबरपासून वेडिंग चालू होतील. अक्षय स्वतःच लग्न करे दुसऱ्या लग्न किती करणार. ओके करायचं मला करायचं एका मॉडत करायचं सांगतो करे करायचं मला. एका मॉडत करूया. सौरभला आपण सूर्यवंशी मध्ये अमिताभ बच्चन करूया. त्याला विषवाली खीर प्यायला पाहिजे. किल्ल्यावरती जाताना अशी दगडांची वाट खीरा भेटे लोहगडच्या साईडनं आलतो त्यामुळे आम्हाला पूर्ण ही दगडांची वाट मिळाली. तर तुम्ही त्या साईडनं आला तर तुम्हाला पायऱ्या भेटतात. अक्षय पुढे आघाडीवरती असल्यामुळे त्याला कॅमेरा दिला आणि म्हणलं की तू शूटिंग कर तूच सगळं सांग कसं काय आहे. तर तू काय काय सांगतोय त्यात आपण बघूया त्याला. रस्ता एवढा स्लिपरी आहे. दगडं खूप आहेत आणि बारका आहे. आणि आता राजन पळे नावाचा जो चॅनल आहे तो अक्षय नाडगोळेंनी टेकओव्हर केला आहे. ते मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आणि मी राजन पवळे ह्यांची एक रिक्वेस्ट होती की 360 मी धरून मी थोडं ब्लॉगिंग करायला स्टार्ट करा. चॅनल आहे ते अक्षयची मीडिया कंपनी आहे की नाही. मीडिया कंपनी इव्हेंट कंपनी आहे त्याला कोलॅब करायचं. करायला हां इंस्टा हँडल तो करते माझं काय असेल ते. मग तेवढ्यासाठी त्याची इच्छा होती की थोडं मी ब्लॉगिंग शिकावं. ब्लॉगिंग म्हणा ब्लॉगिंग. अरे ते जरा स्लिप ऑफ टंग. तर फायनली आम्ही आलो विसापूर फोर्ट वरती पोचलो आणि त्यात आता कैरी खातोय. आंबे खाऊन जवळ झाला आता सक्षम सगळ्यांचा. आपला वर नाही खाल्लं खालनं डायरेक्ट बुर्जा वर नाही ना मस्त आहे कैरी. हे खाली आहे मग. त्याला खालती करणार रे मस्त. तुम्ही सगळं मागचा व्हिडिओ बघितला असेल अक्षयचं. आता अक्षयकडं मी हँडओव्हर केले माझ्याकडं. ब्लॉग चालल्यापासून सगळ्यांना म्हटलं मी अक्षयचं सगळं हँडओव्हर केलं. का म्हणणं माहिती आहे काय हे मी जवळ 7 ते 8 वेळा म्हणलो. का माहिती आहे काय थाला फॉर रिझन. आणि त्या अक्षयचं जरा प्रमोशन करूया म्हणलं. अकाउंटला फॉलो जरा वाढू देत. वाव किती पण व्हिडिओ चांगले करू दे किती पण काय पण होऊ दे किती पण मी आज पण व्हिडिओ फोटो काढलेत चांगले काढलेत पण शेवटी ट्रिपला आल्यावर परमनंट मेंबरकडे कॅमेरा द्यायला लागतो. आमचा कॅमेरामॅन कॅमेरामॅन चान नवाब नाव आहे त्याचं. त्याची पण आयडी मेन्शन करतो. त्याला पण जाऊन फॉलो करा. आमच्यात 3 व्हीलिंग 5th व्हीलिंग
तो 3रा नंबर 5 नंबर असतो ते असते. आमच्या कॅमेऱ्यात 8K चालू आहे, तिकडे 11K मध्ये अशी shooting चेष्टा आहे. मस्करी 11K करत मध्ये shooting. आम्ही निघालो किल्ल्याच्या दक्षिण बुरुजाकडे. त्या दक्षिण बुरुजावरून जो मागे असणारा लोहगड, परत त्याच्या बाजूला असलेलं धरण आणि बाकी सगळा आजूबाजूचा परिसर, तो एक नंबर, म्हणजे जणू की स्वर्गातच आम्ही उतरलोय. आणि त्यात समोर आलेली ढगांची चादर, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये. तिथे बसून आम्ही तिघांनी थोडा टाइम स्पेंड केला. तिथे बसून थोडे फोटोशूट केलं, थोडे व्हिडिओज काढले. तिथे बसूनच आम्हाला लोहगडच्या बाजूला असलेल्या ढगांची चादर दिसली. ते बघितल्या मी लगेच टाइम लॅपसाठी तिथनं उठलो आणि निघालो त्या साईडला. तर सौरभ गेलो तर आम्हाला टाइम लॅप शूट करायचा पूर्ण. आणि सध्या तरी लोहगड वरती तिकडं त्या साईडला मस्त व्ह्यू दिसायला लागला, त्यामुळे आम्ही त्या साईड त्या बुरुजावर चाललो. तिकडच्या ढगात भाऊ पण खुश झालाय. ढगात चाललोय आम्ही लिटरली. फॉलोअर मिळाले एक फॉलोअर भेटलेला आपला इथं आता, फॉलोअर भेटले. त्यामुळे रांजणगाव पुण्यावरून ओळखायला लागल्यात. त्यांची म्युच्युअल मला फॉलो करायला लागल्यात, म्हणजे भाऊ याला हळूहळू. सो फायनली आपण त्या साईडच्या बुरुजाचा जरा जवळ पोचलोय. तोपर्यंत आपल्याला एक तळ दिसलंय. येताना बघतो कारण थांबा दम भरलाय, कारण तिकडं आम्हाला सिनेमा पूर्ण टाइम लॅप्स घ्यायचा आहे. सो तिकडे जाऊया गर्दी व्हायच्या आधी. गर्दी आज काहीच नाही, परफेक्ट लोहगडवरती गर्दी खूप आहे. तिथे कॅमेरा सेटअप त्यामुळे इकडे आलतो. तिथेच बॅग बाजूला टाकली आणि झोपून टाकलो. आणि टाइम लॅप्स ऑन होता, त्यामुळे जो पुढचा व्हिडिओ आला टाइम लॅप्सचा तुम्हीच बघा. काय होतं? जे भाई आता आम्ही आहे विसापूरच्या किल्ल्यावरती आणि एवढं धोका आले की नाही तर लिटरली सांगतो स्वर्गात असं आल्यासारखं वाटले. स्वर्गात आल्यासारखं नाही आलोयच असलं झाले वातावरण. हरवलं आता अक्षरशः, कळलं ना कुठं जायचं. सो संध्याकाळचं टाइमिंग आहे, संध्याकाळचे 4 वाजलेत. पण सकाळी पाहता हां आल्याचं फिलिंग आहे. 4 वाजल्यात आणि पहाटे आल्यासारखं वाटाले. आणि रस्ता आम्हाला दाखवायला आमचे गाईड श्री सौरभ, अक्षय नाडगोंडंडे यांच्याकडे झाले शिफ्ट गायडन्स. हा भाई आता आम्ही आलोय बरोबर स्पॉटला. इकडा बघा तो कसा आहे. सोड अक्षात जायला नको. घुसल पॅन्टीत. सोड ना, कशाला मस्ती करलाय. काय काय चिंबोरी चल ये चल. चिंबोरी गावले अक्षयला. अक्षय आजी उतरायला नको. हा एक किडं खरले बघा ते कसं. तीस वर्षाचा घोडा झालाय तरी काय करत पोरांना बसला? खेळवायच्या वयात पोरांना खेळवायच्या वयात काय करत खेळा खेकडा खेळवालाय काय सांगायचं. आयुष्य असं झालं बा पोरांचं आमच्या. तर बघा पाऊस आलेला आहे. पाऊस आलेला आहे आणि आम्ही आता आलो आहे. कुठं रे आपण पाय हरवले आपण.
भाई आम्ही सगळे इथं जनावर चरायला लागल्यात. आम्ही पण चरतो जरा इथं आता. ते आहे चल आले भाई. खतरनाक व्ह्यू आहे. काय व्ह्यू नाही आहे. जे फॉग आलाय, जे मजा आहे, जे आम्ही जे विकेंडला घासलोय, सॉरी वीक डेज मध्ये ऑफिसमध्ये जे घासलोय, जे सगळं कामं केलंय, ते बॉसची सगळी शिव्या खाल्लोय, जे काय म्हणायचं सगळं केलोय आणि जे एन्जॉयमेंट हरवलेली होती ते आता इथं सगळी मिळायला लागली. जे काय आम्ही ऑफिसमध्ये मारून घेतले, आमची जे काय प्रेशर टेन्शन सगळं घेतलंय, ते आज ही हवा घेतल्यावरती जे प्रेशर निघतंय, हा जे टेन्शन आमचं गेलंय, असं वाटतंय आपणही भगवान आहे. अक्षय भावा मॅगी आल्या. मॅगी काय जात आपण पाडवाली मॅगी, गडवाली हे खायला अक्षय लोक. तर आमची आता मॅगी खाऊन झाल्या. 1 मिनिट थांबा, कॅमेरा साफ करतो. तर आमची मॅगी खाऊन झाल्या आता आणि आम्हाला तिथल्या मावशीने सांगितलं की वरती महादेवाचं मंदिर आहे. ते आम्ही बघितलंच नाही आता. सो म्हणलं की पहिला आता महादेवाचं मंदिरचं बघून येऊया. मस्त पोट भरले. पहिला पोटोबा मग विटोबा. मॅगी आत्ता मॅगी खाल्लेली. सकाळपासून आत्ता मॅगी खाल्ली आम्ही. त्यामुळे म्हणलं की सकाळी नाश्ता इडलीचं केलता पण त्याला खूप वेळ झाला. सो आता जातोय जरा फिरायला. एवढं मग्न होतो की नाही आम्ही दुपारचं जेवणाचं लक्षातच नाही आमच्या. अक्षय काय भूक म्हणतो? नाही. आज लई चाललोय खरं भूक नाही. आम्ही फिरायचं आमचं एवढं हे होतं की दुपारी आम्हाला भूक लागलेलं सुद्धा कळलं नाही. 1 मिनिट थांबा. लक्षात आलं अरे काहीतरी खायला पाहिजे. अक्षय हात दे जरा. हे मागे. टॅटू काढतोस? अक्षय हातावर टॅटू काढतो. जरा. टॅटू काढायला लागलाय. जरा टॅटू काढतो हातावरती. नॅचरल टॅटू, टेम्पररी, परमनंट नाही. बघू कसं दिसते बघा. हे बघ काहीच नाही आलं. पचका पाऊस झाला आमचा आता इथं. टी चाय इज अ सिक्रेट ऑफ फायर एनर्जी. चाय इज आवर सिक्रेट ऑफ हाय एनर्जी. हां, फायर एनर्जी. सो ओ गाईड. चहा तर पाहिजे आपल्याला. आमचा गाईड सोबत. आम्हाला डोंगरात कुठेतरी घेऊन चाललाय. खतरनाक वातावरण आहे. मला First पहिला time. शूट करा बाय. First 2 time. मिनिट धर. फर्स्ट टाइम बोल तू. मी विथ माय ट्रम्प स्पीड 400 विथ मॅगी विथ चाय. चालेल ना सरळ बघू. मी 250 किलोमीटर एवढे लांब फक्त माझ्या गाडीचे व्हिडिओ आणि फोटो काढायला आलोय. जलताय साला मजनू मेरे से. इथं आमचं काय चाललंय आणि हिचं काय चाललंय. तर आम्ही आता राजवाड्यात आलोय. राजवाड्याचे काहीतरी अवशेष तिथं भेटलेत आम्हाला. पण आम्ही राजवाडा खूप टाइम नंतर असं बघितलेलं. त्यानंतर आता मी चाललोय महादेव मंदिर. महादेव मंदिरकडे जायचं आहे. पायवाट घसरून जायची शक्यता वाटायला आम्हाला. ही मंदिर असेल पण इथं ही राजवाड्यात आहे. हम्म? का सौरभला काहीतरी सापडले. सायन्सचा विद्यार्थी आहे सौरभ. त्यामुळे सायन्सचा विद्यार्थी आहे सौरभ. आणि सायन्सचा विद्यार्थी. चल रे. झाडावर कसं काय बाई इथं मस्त शेवाळा नाही येते. भाई साहब. जबरी वातावरण आहे आमच्या इथं आता. आणि आम्ही जंगल सफारी करून चाललोय महादेवाचं मंदिर. आणि बघ कसं आलं इथं. दिसतंय काय? जबरदस्त वातावरण आहे इथं. झाडांवरती पूर्ण शेवाळ टाईप असं काय आहे. मस्त झाडं हिरवीगार झालं. फायनली आलोय मंदिरला. पोचलेलो आहे. पूर्ण पद्धतीने महादेवाचं मंदिर आपल्या मागे. हे होतं विसापूरवरील महादेवाचं मंदिर. याचं नाव अर्धनरेश्वर. या मंदिरला आपण अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते. तिथे पुढे बॅरिकेड पण लावले आणि लिहिले की इथे फक्त अर्धीच प्रदक्षिणा घाला, पूर्ण घालू नका म्हणून.
काय आता? अजून लोणावळ्यात जायचं आहे, तिथून आहे अजून बाईकवर शूट होणार आहे. अजून बाईकवर शूट तर होणारच आहे. ओके, अभी आता अभी दिन खत्म नहीं हुआ है दोस्तों. आता आम्ही एंड करणार होतो पूर्ण ब्लॉग इथे. आम्ही सांगणार होतो आता काय आणि काय नाही. सो पण अजून थोडंफार घ्यायचे शूट. थोडंफार शूट घ्यायचं आम्हाला. आता लोणावळ्यात लोणावळ्यात घ्यायचंय. जायचं. जाताना जर टायगर पॉइंटला ट्रम्प तात्यांचं शूट घ्यायचं आहे, काय पण करून. ट्रॅमचं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे. दिस इज मॅन्डेटरी थिंग. त्यासाठी एक स्पेशल माणूस बोललाय खास यो अंधेरीवरनं खास माणूस आलाय दाढीवाला. त्याला आणले खास. त्याला आम्ही आमचे इक्विपमेंट एक टॉप क्लास इक्विपमेंट देणार आहे सगळे करायला. 16 आहे, सगळं आहे, सगळं आपल्याकडे. 360 कोकणा उडवणार आहे आज सगळ्याचा. नाही ते कसं झालंय, इक्विपमेंट वाले देत आहेत, डीओपी येत आहे, सगळी मीडिया पूर्ण आमचा आता यूज हँडल करणार आहे. जसं चालेल. अच्छे बोलणार तिथं बोलणार इथं. तो तर फोनवरती उभा व्हर्टिकल मोड सगळं बोलून तिथं आम्ही लगेच निघालो खाली उतरायच्या वाटेने. जाताना आम्हाला घनदाट जंगल आणि त्यात हे धुकं, एवढं भारी कॉम्बिनेशन आणि जाताना लागलेले वाड्याचे अवशेष जणू इतिहासाची आम्हाला जाणीव करून देत होते. तसं तर हा किल्ला पूर्ण कर्जत घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी होता. या किल्ल्यावरून पश्चिम महाराष्ट्रात जे काय व्यापार होत होते या मार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा वापर करायचा होता. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय परतीच्या वाटेने. जाताना आम्हाला थांबायचं होतं लोणावळा घाटात चहा प्यायला. तर बघू आता काय काय होतं तिथं. तर फायनली आम्ही आत्ता आलोय लोणावळ्याच्या घाटात आहे. इथून समोर खोपोली दिसते, म्हणजे खंडाळा घाटात आहे, समोर खोपोली आहे. आणि आता आमची ट्रीप आम्ही इथेच आता संपवतोय. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6 प्रमाणे सौरभची ट्रेन मिस झाल्या. तो सौरभ आता 8ला ट्रेन आहे आता रात्री ती पण 12ला पोहोचणार. ती पण हळूच मिस करायला होतो आपल्याला. नाही. मग सांगायचं हेच आहे की आमचा असा अनप्लॅन होता. अनप्लॅन प्लॅन केला आम्ही मस्तपैकी आणि ट्रेक केला. लोहगडचा प्लॅन होता, गेलो विसापूरला. तर जे होते ते चांगल्यासाठीच होते, कारण विसापूरला जे आम्हाला बघायला भेटलंय जबरदस्त मिळालं. लोहगडला भेटलं नसतं जरा पण ते, कारण लोहगडला फुल गर्दी होती आणि आत्ता गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही निवांत विसापूरवर शूट केले, निवांत टाइम स्पेंड केलाय. त्यामुळं मेमोरेबल होती आणि ट्रिप. तर लास्ट खूप टाइम नंतर आम्ही तिघं एकत्र आलो. 5 वर्षांनी आम्ही ट्रेकला आलो. असं लास्ट ट्रिप आमची सौरभ, माझी आणि अक्षयची झाली. ती म्हणजे आरेवारे झाली. तिथं वन डे आरेवारे मारलेला आम्ही. त्यामुळं आज पण आम्ही वन डेज मारतो. आज पण म्हणतेच झाली. त्यामुळं लास्ट पार्ट सांगायचं हेच आहे की असंच ट्रिप केली ती. सक्सेस चांगला झाला आहे. तर भेटू पुढल्या आठवड्यात पुढल्या ट्रेकला. कधी नवीन ट्रिप काढेल, कधी आम्ही तिघं एकत्र येईल माहीत नाही, पण भेटू पुढल्या आठवड्यात नक्की. सौरभला घेऊन येतो, सौरभला वेळ खूप असतो. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मित्रांसोबत फिरत राहा. हां, एकच लक्षात ठेवा, कोण येईल त्यांच्या सोबत, कोण नाही येतील त्यांच्याशिवाय. खरं फिरा. लग्नानंतर बायकोला घेऊन चालतंय. आता आपण इथंच या ट्रिपला टाटा बाय बाय करूया, एंड करूया. तर भावांनो आणि बहिणींनो आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा, फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल आपलं आत्ता सध्या नवीन चालू आहे. चॅनलला आत्ता मी हळूहळू व्हिडिओ टाकतोय. तर आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.